अधिक पदे दुःखाची शिराणी तेथे दूषित जणी जडो देशी अनेक नवेगे माईक पदार हे ते माझे अर्थ नको देवा. तुका म्हणे त्यांचे कळले महावर्म जे जे कर्म धर्म नाशवंत अनेक नलगे माईक पदार हे ते माझे अर्थ नको देवा. पांडुरंगा करू देवा तुझे गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासो अवधारे जो. ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्वकार्येषु सर्वदा. मनोजवं मारुततुल्यवेगं जितं धावनसमपदात्मजपालरुतमुखं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सर्वमंगलमंगले शिवे सर्वार्थसाधिके शरणत्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. हरि ओम. यो शांतिरंतरिग्नोते प्रथमे शांतिरापा शांतिरोदय शांतिवनस्पतिया शांतिर्विश्वे देवा शांति ब्रह्म शांति सर्वज्ञ शांति शांतिरेव शांति सामा शांतिरिति. हरि ओम तस्मै ब्रह्मार्पणमस्तु. हरि ओम शांतो भव भरतो भव सुस्थिरो प्रतिष्ठो भव. हरे नमः हरे नमः हरे नमः. समजन दृष्टि भेटे वैसाची तेथे माझे हरिप्रती रावानी गणालेले माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. भगवत प्रेम ऐकणारे वंदनीय सद्भक्त सद्भक्त आणि टाळकरी वृंद समुदाय तसेच गायनाचार्य वादनाचार्य, आज या पवित्र स्थानाचा जर आपण विचार केला तर अत्यंत पुनीत आणि पावन क्षेत्राचे हे स्थान आहे. परिसर अत्यंत आणि पुनीत असा हा परिसर आहे. हवे महाराष्ट्र क्षेत्र भूमी एवढी पावन पवित्र आहे की ज्या भूमीचा गौरव आज संपूर्ण जगतामध्ये चालू आहे ते तुम्ही आम्ही राहत असलेली महाराष्ट्र क्षेत्रभूमी क्रांतिकाराची आहे, देशभक्ताची आहे, समाजसुधारकांची आहे, शिक्षण महर्षींची, सहकार महर्षींची आहे. तशी ही भूमी राष्ट्रीय महापुरुषांची आहे. छत्रपती शिवाजी साहेबांची भूमी आहे, तशी ती राष्ट्रीय संतांची भूमी आहे. आणि दुग्ध शर्करा योग म्हणजे या भूमीचा आग्रह परिचय जगाला करून देणार आहे. वारकरी संप्रदाय संत महंत साधू सद्गुरू जपी तपी यांची भूमी आहे. संत सम्राट माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकोबा यांचा जन्म वास्तविक पदस्पर्श पवित्र परिसराला लाभला. ज्या संत महात्म्यांनी आपलं संपूर्ण जीवन वारकरी विचार संप्रदायाला समर्पित करून या वारकरी विचार संप्रदायाच्या आचार विचार संहिता स्वतःच्या जीवनामध्ये कचरून जो विखुरलेला समाज आहे, तळागाळामध्ये राहणारा जो वर्ग आहे, डोंगरदऱ्यामध्ये राहणारा जो वर्ग आहे, या सर्व समाज बांधवांना या संत महंत साधू सद्गुरूंनी नाम संकीर्तन भक्ती साधनेच्या द्वारा सर्वांना परमार्थामध्ये एकत्रित करण्याची पारमार्थिक क्रांती करून प्रत्येकाच्या मनात आध्यात्मिक परिवर्तन करून प्रत्येकाच्या मनामध्ये ज्या जीवन ईश्वर निष्ठा, धर्मनिष्ठा, वेदनिष्ठा, समाजनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा, व्यावसायिक सुद्धा आणि जीवन जगण्यासाठी समाज बांधवांना आवश्यक असणारे सर्व दैवी तत्व त्याचं प्रबोधन करून
संत वाङ्मयाचा ज्ञान कर्मशक्तीचा संस्कार तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचून समाजापर्यंत पोहोचून एक समाज जागृती केली, समाज जागृती, धर्म जागृती केली आणि धर्म जागृतीतून राष्ट्र जागा करण्याचं असं अलौकिक कार्य ज्या संतांनी केलं त्या संतांचा हा महाराष्ट्र आहे, हा परिसर आहे. या परिसरात अलौकिक संत म्हणत साधू सद्गुरूचा जन्म वास्तव्य पदस्पर्श लाभलेला आहे. ज्या परिसराची ओळख संपूर्ण जगाला करून देणार अनेक संत महात्म्यांचा परिसर आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते अशी आपली वेगळी ओळख या परिसराची करून देणारे अलौकिक वारकरी संप्रदाय जीवन या परिसरामध्ये आहे. वारकरी संप्रदाय जीवन या ठिकाणी सीताराम बाबा, रामदास बाबा, चक्रधर बाबा यांच्या वास्तव्याने पवित्र परिसर आहे. थोर संत अनेक अलौकिक वारकरी संप्रदाय संत म्हणून त्यांचा हा परिसर आहे. अशा अलौकिक संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये आज आपण सर्वच जण रामभक्त हनुमानजी आणि भगवान दत्तात्रय स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या पवित्र अशा दरबारामध्ये सामाजिक, पारमार्थिक, राजकीय, संशय, आध्यात्मिक संत महंत, साधू सद्गुरू या सर्वांची उपस्थिती, सर्वांचा सहभाग आणि सर्वांच्या आशीर्वादाने भगवान दत्तात्रय स्वामी आपल्या सर्वांकडून करून घेत असलेला भगवान दत्तात्रय जयंती स्वामीचा उत्सव आणि या उत्सवामध्ये आपल्या सर्वांच्या पूर्वपुण्याने ज्यांच्या दर्शन, आशीर्वाद, सत्संग आपल्या जीवनामध्ये होतो आहे, ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन वारकरी संप्रदायाला समर्पित, या संप्रदायाच्या प्रसार आणि प्रचाराच्या कार्यातून वारकरी संप्रदायाची फार मोठी सेवा ज्यांच्या जीवनामध्ये चालू आहे आणि सेवेच्या द्वारे समाजाची, राष्ट्राची सेवा ज्यांच्या जीवनामध्ये चालू आहे, अशा अनेक वारकरी सद्भक्तांची, भगवत प्रेमींची या उत्सवामध्ये असलेली उपस्थिती आहे, त्यांचा सहभाग आहे, त्यांचा आशीर्वाद आहे. म्हणून वारकरी संप्रदायाची सेवा सुरांच्या माध्यमातून, मृदंगाच्या माध्यमातून, भगवत कथेच्या माध्यमातून, भगवत भजनाच्या माध्यमातून, अखंड हरिनाम सोहळ्याच्या सर्वजन नियोजनाच्या माध्यमातून अखंडपणे ज्यांची सेवा चालू आहे अशा अनेकांची या ठिकाणी उपस्थित आहे. आताच आपण ज्यांची गोड चाल ऐकली असे संगीत कलाकार गणेश बाबा, रोडे बाबा, मृदंग महामेरू, पिटी वादक आहेत आणि ग्रामस्थांच्या अथक परिश्रमातून घडत असलेला भगवान दत्तात्रय स्वामींचा जयंती महोत्सव आणि या महोत्सवाच्या निमित्तानं भगवान दत्तात्रय स्वामींच्या धर्ममंडपामध्ये बसण्याचं आपल्याला सर्वांना सौभाग्य प्राप्त करून देणारे ग्रामस्थांचे परिश्रम आहे, ज्यांच्या सेवेच्या नियोजनाच्या माध्यमातून हा गेली 4 वर्ष दत्तात्रय स्वामींचा जन्मोत्सव साजरा होतो आहे. या उत्सवाच्या माध्यमातून आणि या उत्सवाच्या माध्यमातून या भगवान दत्तात्रय स्वामींचा परमात्माचा आशीर्वाद या परिसरातील कुमारापासून वृद्धापर्यंत सर्वांना प्राप्त करून देणारे, यांच्या संयोजन नियोजनाच्या माध्यमातून हा उत्सव चालू आहे. अशा आपल्याला सर्वांना परिचय असणारे कृष्ण भक्त प्रभू रामभाऊ महाराज यांच्या माध्यमातून हा उत्सव चालू आहे आणि या उत्सवातून ग्रामस्थांनी आणि आपल्या सर्वांनी मला केलेली ही आज्ञा आहे. आणि म्हणून आज्ञेचं पालन व्हावं, आज्ञेचं उल्लंघन होता कामा नये. थोरांची आज्ञा पालन केली, आशीर्वादाची प्राप्ती सामर्थ्य यज्ञेच्या पालनामध्ये आहे आणि म्हणून सेवेके करावे सांगितले का मी या न्यायाने माझी उत्सवामध्ये असलेली उपस्थिती आहे. कारण हा परिसरच संत महंत महात्म्यांचा परिसर असल्यामुळे हा परिसर कायन, वाचन, मनानं, तनानं, धनानं वारकरी संप्रदायावर, वारकरी संत महंतावर प्रेम करणारा हा परिसर आहे. आणि मग जसं परिसराचे या संत महात्म्यावरचं प्रेम आहे तसं अनेक संतांचे या परिसर आपल्या सर्वांवर असलेलं प्रेम आहे. आणि म्हणून या संत महात्म्याला, या परिसराला लाभलेला सत्संगाचा फार मोठा आशीर्वाद आहे. म्हणून या संत महात्म्यांच्या परिसराला, परिसरातल्या गावातल्या प्रत्येक कुटुंबाला, कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्यक्ष या संत महात्म्यांच्या सत्संगाचा खूप आशीर्वादाचे संस्कार वारकरी संप्रदायाचे या परिसरातून आम्हाला मिळाले आणि या संस्कारातूनच एक विचाराची देणगी तुम्हाला आम्हाला प्राप्त झाली. ती देणगी म्हणजे नीती, सदाचार, सेवाभाव आणि या सेवाभाव वृत्तीतूनच या परिसरातून घडत असलेला हा परमार्थ आणि या परमार्थाचा तुम्हाला आम्हाला मिळत असलेला आशीर्वाद, याचं सर्व श्रेय या परिसरातल्या सर्व संत महात्म्यांना, आपल्या आईवडिला म्हणून कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, त्यांच्या कृपाशीर्वादानं आज आपण या उत्सवामध्ये सहभागी होऊ. हा परमार्थाचा भगवान दत्तात्रय स्वामींचा उत्सवाच्या निमित्तानं घडत असलेला जीवनामधला हा आशीर्वाद आहे आणि तोच आशीर्वाद घेण्यासाठी या उत्सवामध्ये मी सहभागी झालेलो आहे. मी
कीर्तन करण्यासाठी इथे आलो नाही, मी कीर्तन किंवा प्रवचन करावं सांगून शिकवण्याची वृत्ती माझ्या ठिकाणी नाहीच. तेव्हा वारकरी संप्रदायातलं उत्सवाचं कीर्तन आहे काही म्हणण्यापेक्षा आपल्याला आवडेल म्हणण्यापेक्षा ज्या पद्धतीने आणि मला जिथपर्यंत सेवा अर्पण कर तिथपर्यंत माझा प्रयत्न असणार आहे. विठ्ठला आपल्या सर्वांच्या सभेसाठी मी जो अभंग घेतलेला आहे तो जगद्गुरु तुकोबर यांच्या गाथ्यातील प्रथम क्रमांकाचा अभंग आहे. कारण गाथ्याचा सर्व सार म्हणजे हा अभंग आहे. कारण हा अभंग आगळी वेगळी पार्श्वभूमी घेऊन आलेला हा अभंग आहे. ती पार्श्वभूमी अशी आहे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. एकदा चंद्रभागेतरी सर्व संत मंडळी एकत्र जमली होती आणि त्या संत संमेलनामध्ये नामदेव महाराजांनी एक आश्चर्यकारक गोष्ट ऐकली आणि ती गोष्ट म्हणजे वाल्मिकी ऋषीने 100 कोटीमध्ये रामायण गायले. नामदेव महाराजांना चंद्रभागेतरी ऐकलेल्या गोष्टी वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केले. नामदेव महाराजांना स्वतःच्या बाबतीत खेद वाटला. मुळात लूटमार करणारा वाळ्या कोळी नारदाची कृपा झाली आणि 100 कोटी रामायण गायलं, कोटी श्लोकात गायलं. आणि मी तर लहानपणापासून पांडुरंगाचा भक्त असताना मी माझ्या प्रभूचं काही चरित्र गायलं नाही. नामदेव महाराज उद्विग्न झाले. सरळ पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेले आणि पांडुरंगाला म्हणले, देवा, वाल्मिकी ऋषीने 100 कोटीमध्ये रामायण केलं आणि मी तुझा खरा भक्त असताना तुझं चरित्र मी काहीच गाऊ शकलो नाही. मला माझं व्यर्थ आयुष्य घालवल्याचं फार दुःख होत आहे. तेव्हा मी तुझा खरा भक्त जर असेल तर तुझ्या गुणानुवादाचे 100 कोटी अभंग करेन. विठ्ठला विठ्ठला कोटी तुझे करीना अभंग म्हणे पांडुरंग ऐकणाम्या. अशा दृढ प्रतिज्ञा ऐकल्याबरोबर देव आश्चर्यचकित झाले. पण शब्द निघून गेले, काय करता? तेव्हा नामदेव महाराजांची समजूत काढण्यासाठी देव म्हणले, अरे नामदेवा, पूर्वी माणसाला भरपूर मोठं आयुष्य होतं आणि म्हणून पूर्वीचे लोक ज्या प्रतिज्ञा करत होते मोठमोठ्या, ते प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी त्यांचं आयुष्य पुरं पडत होतं. कारण आयुष्य तेवढं होतं. तर पूर्वीच्या आयुष्याला किती आयुष्य होतं? पूर्वीच्या माणसाला धर्मग्रंथामध्ये याची यादीच आलेली आहे. 1 अर्ब 60 कोटी टका 30 लक्ष 10 सहस्र लेखा 7 9 मास मापा त्या हिरण्यकश्यपू कायजे. म्हणजे 1 अब्ज 60 कोटी 30 लक्ष 10,700 वर्ष 9 महिने एवढं आयुष्य हिरण्यकश्यपू आहे. बघा किती मोठं आयुष्य आहे. पुढे ब्रह्मदेवाला किती आयुष्य आहे? सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग ही 4 युगाची एक चौकडी ज्यावेळी 1000 वेळेला जातात तेव्हा ब्रह्मदेवाचे रात्रीचे 12 तास होतात. परत 1000 वेळेला गेलेल्या ब्रह्मदेवाचे दिवसाचे 12 तास होतात. म्हणजे 12 तास 12 तास 24 तास 24 तासाचा एक दिवस, 30 दिवसाचा एक महिना, 12 महिन्याचे 1 वर्ष असा ब्रह्मदेव 100 वर्ष जगतो. विठ्ठला विठ्ठला ब्रह्मदेवाला प्राप्त झाले. बघा किती मोठा विषय पूर्वीच्या लोकांना होतं. एकदा इंद्र भगवान मार्कंडेय ऋषीला भेटण्यासाठी गेले आणि भेटण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर मार्कंडेय ऋषी राहण्यासाठी झोपडी बांधत होते. इंद्र भगवंतांनी विचारलं, म्हणले महाराज काय करता? मार्कंडेय ऋषी म्हणले, राहण्यासाठी झोपडी बांधतोय. इंद्र भगवान म्हणले, अहो पक्क घर बांधायचे टाकून झोपडी काय बांधता म्हटले तुम्ही? तेव्हा मार्कंडेय ऋषी म्हणले, इंद्र भगवंता, पक्क घर बांधायला गेलो तर मला भगवत नाम चिंतन करण्यासाठी वेळच शिल्लक होणार नाही. तेव्हा इंद्र भगवंताला कुतूहल वाटलं, आश्चर्य वाटलं. म्हणले महाराजाचं वय तरी किती? मग यार ती वय नाही म्हणतात मला उरत, मग वय किती? प्रश्न केला. म्हणजे तुमचं वय किती? मार्कंडेय ऋषी म्हटले, माझं वय म्हणजे माझ्या समोर 14 वेळा ब्रह्मदेव जन्माला आणि 14 वेळा मेला. असं ऐकल्याबरोबर इंद्र खालीच बसला. कारण इंद्राचं वय ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 वेळा इंद्राला जन्मावं लागतं, 14 वेळा मरावं लागतं. एवढं वय इंद्राचं. ऐकल्यानंतर खालीच बसला इंद्र, काहीच बोलला नाही. म्हणजे 14 कल्प आयुष्य मार्कंडेय ऋषीला. बघ किती मोठं आयुष्य पूर्वीच्या लोकांना होतं. देव समजूत काढत होते ते नामदेवाची. आणि 14 कल्प पूर्ण संख्या झाल्यानंतर रोमहर्ष ऋषीच्या अंगावरचा एक केस गळून पडतो.
म्हणजे बघा 14 एक केस गळण्यासाठी 14 कल्प लागतात. मग अंगावर केस किती असतात? त्या धर्मग्रंथामध्ये सांगितलं मानवी देहाच्या अंगावर 3.5 कोटी केस असतात. मग एक केस गळायला 14 कल्प लागते, तर 3.5 कोटी केसाला किती कल्प लागतील याचं गणित सोडवा. आणि ही ज्यावेळेस संख्या येईल त्याच्या नंतर बकतलभ्य ऋषीचा फक्त 1 मिनिट होतो. विठ्ठला देव समजून काढत होते नामदेवाची. म्हणजे पूर्वीच्या लोकांना एवढं आयुष्य होतं, मग मोठमोठ्या प्रतिज्ञा करत होते, त्यांना ते आयुष्य पुरं पडत होतं. अरे नामदेव, आता हे कलियुग आहे, अन्नमय प्राण आहे. इथे कलियुगामध्ये किती आयुष्य मानवी देहाला? नरदेह दुर्लभ जाणा शतवर्षाची गण, त्यामध्ये दुःख यातनं तुम्ही आठवा 100 वर्ष. 100 वर्ष जरी असलं तरी आपलं अर्ध आयुष्य झोपीमध्ये जातं, उरतो अर्ध. आणि उरलेल्या अर्ध्या आयुष्यामध्ये पहिले 10, 15, 20 वर्ष तारुण्यामध्ये इकडं तिकडं ह्याच्या फिरण्यामध्ये जातात. शेवटचे काही तारुण्य गेले की शेवटचे काही म्हातारपणात जातात, दुखण्यामध्ये ह्याच्यामध्ये जातात. मग शेवटी भगवत नाम चिंतन करण्यासाठी किती वेळ शिल्लक मोडतो. समजून काढत होते नामदेवा, एवढ्या कमी आयुष्यामध्ये एवढी मोठी गोष्ट कशी काय शक्य होणार आहे? भगवंताचे शब्द प्रयोग नामदेव महाराजांनी ऐकल्यावर नाम ताडकर म्हणले, माझी प्रतिज्ञा जर पूर्ण झाली नाही तर मी माझी जीवा काढून तुझ्या पुढे ठेवेन. विठ्ठला नामामध्ये जरी न होता पूर्ण जीवा उतरेल तुझ्या पुढे. देवाला काळजी पडली, कारण हट्टी भक्तामध्ये, लाडक्या भक्तामध्ये नामदेवाचा पहिला क्रमांक आहे. शेवटी भगवंताने सरस्वती मातेला सांगितलं की तू नामदेवाच्या जीवेवर बस. आणि स्वतः भगवान पांडुरंग परमात्मा नामदेवाचे अभंग तयार करणे, स्वतः त्यांनी अभंग करायला तयार झाले. नाम म्हणे हाते साराजीची सांगी भीमा तरी हरी बैस जीवेवरीच नाम याच्या. स्वतः पांडुरंग परमात्मा वह्या करून अभंग लिहायला बसले. पांडुरंग परमात्म्याने अभंग केले, माता रुक्मिणी यांनी अभंग केले, जनाबाईने अभंग केले, नामदेवाने अभंग केले, नामदेवाच्या सगळ्या घरच्यानी पत्नीने सगळ्यांनी अभंग केले. 96 कोटी तयार झाले आणि 4 कोटी उरले. तेव्हा नामदेव महाराज पांडुरंग परमात्म्याला घेऊन जगद तुकोबाऱ्याच्या स्वप्नामध्ये नामदेव केले स्वप्नामध्ये जागे सवय पांडुरंग एवढ्या सांगितले काम करावे कवित्व वाहुगे निमित्त माफटाकी सगळे धरले विठ्ठले थापटोने केले सावधान. प्रमाणाची संख्या सांगे 100 कोटी आणि उरले ते शेवटी लावी तुका. तेव्हा नामदेव महाराजाच्या आणि पांडुरंग परमात्म्याच्या सांगण्यावरून जगद तुकोबार अभंग लिहायला बसले. हा सेवेला घेतलेला अभंग आहे. गाठ्यातील पहिला क्रमांकाचा आगळी वेगळी पार्श्वभूमी घेऊन आलेला अभंग आहे. कारण हा अभंग म्हणजे गाठ्याचं पूर्ण असा आहे, वैशिष्ट्यपूर्ण असा अभंग आहे. कारण म्हणून वारकरी संप्रदायामध्ये अखंड महोत्सव किती दिवसाचा जरी असला तरी वारकरी संप्रदायामध्ये उत्सवामध्ये हा अभंग पहिल्या दिवशी घेण्याची परंपरा आहे. कारण या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबांनी मंगल प्रार्थना केली, जी प्रार्थना सर्वांच्या उपयोगाची, ज्या प्रार्थनेमध्ये जगताचं कल्याण आहे. म्हणून आपणही नाम सत्याच्या सुरुवातीला अशी मंगल प्रार्थना करावी. 12 महिने आपले भगवत स्वरूपाच्या ठिकाणी चित्त स्थिर होऊ शकत नाही कामाच्या व्यापामुळे ह्याच्यामुळं. मग कमीत कमी आता नाम उत्सव सुरू झालेला आहे, पहिला दिवस आहे. मग आता तरी आमचा स्थूल देह सूक्ष्ममध्ये भगवान परमात्म्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होण्याची आपण मंगल प्रार्थना करावी. संप्रदायामध्ये पहिल्या दिवशी अभंग घेण्याची परंपरा आहे. कारण जगद्गुरु तुकोबांनी अभंगाच्या द्वारे मंगलाचरण करतात. जगद्गुरु तुकोबांनी मंगल, कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये
काही व्यावहारिक असो अथवा पारमार्थिक असो, मंगल करण्याची परंपरा आहे. एखादं हाती घेतलेलं काम ते पूर्ण होण्यासाठी अनेक आडकाठी, अनेक प्रतिबंधक, अनेक शिष्टाचार, गुरुकृपा आहे. समाप्ती काम मंगलोमाचरत. हाती घेतलेलं काम निर्विघ्न पार पडण्यासाठी मंगल करण्याची परंपरा शास्त्र वचन आहे. मंगल करावं. व्यवहारामध्ये तुम्ही मी कशालाही मंगल समजतो. एखाद्याला नोकरी लागली आपण मंगल समजतो, शेती घेतली मंगल समजतो, शेती पिकली मंगल समजतो, लग्न जमत नसेल लग्न झालं मंगल समजतो, मुलगा झाला मंगल समजतो. आपण व्यवहारामध्ये कशालाही मंगल समजतो, पण संत या व्यावहारिक मंगल तिला मंगल समजत नाही. जे मंगलाची अंकुरी सवेची पडेची इंद्राची म्हणजे संत महात्म्याला मंगल समजत नाही. कारण जगतामध्ये मंगल स्वरूप वस्तूच नाही का. भगवान परमात्मा मंगल आहे. विठ्ठला विठ्ठला मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगला येतो हरी. म्हणून शास्त्रामध्ये मंगलाचे 3 प्रकार सांगितले. नमस्कार मंगल, आशीर्वाद रूप मंगल आणि वस्तू निर्देश रूप मंगल. विठ्ठला नमस्कार रूप मंगल कशाला म्हणावं. आपण केलेल्या प्रार्थनेमध्ये आपला कमीपणा दाखवायचा, भगवान परमात्म्याचा उत्कर्ष दाखवायचा, याला नमस्कार मंगल म्हणतात. अनुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची आणि त्यांच्या कृपादाने कथेचा विसर बाबल सगळं दासतोबा. हे नमस्कार रूप मंगल आहे. आशीर्वाद रूप मंगल कशाला म्हणतात. आपली किंवा शिष्याची इच्छित वस्तू प्राप्त होण्यासाठी भगवान परमात्म्याला केलेल्या प्रार्थनेला आशीर्वाद रूप मंगल म्हणतात. स्वस्त श्री वटेशो जो लपून जगदाभासो दावे मगर असो प्रगटाला करी, हे आशीर्वाद रूप मंगल आहे. तिसरे वस्तू निर्देश रूप मंगल कशाला म्हणतात. भगवान परमात्म्याचा उल्लेख करणे किंवा सगुण निर्गुण भगवान परमात्म्याचं प्रतिपादन करणं याला वस्तू निर्देश रूप मंगल म्हणतात. विठ्ठला या मंगलापैकी जगद्गुरु तुकोबाने कोणचं मंगल करते त्या अभंगाच्या द्वारे. कारण अभंगाच्या सुरुवातीला सम शब्द आलेला आहे आणि सम शब्द परब्रह्मवाचक शब्द आहे. निर्दोषी समब्रह्म असं म्हटलं जातं. म्हणून सम शब्द स्वतंत्र जर घेतला तर तो निर्गुण ब्रह्माचा निर्देश करतो आणि चरण दृष्टी विटेवरी साजिऱ्याला जोडून जर घेतला तर सगुण ब्रह्माचा निर्देश करतो. समचरण निर्गुण ब्रह्माचा निर्देश करतो. म्हणजे समचरण या पदाने सगुण भगवान परमात्म्याचं आणि समदृष्टी या पदाने निर्गुण भगवान परमात्म्याचं प्रतिपादन केल्यामुळे जगद्गुरु तुकोबा अभंगाच्या प्रथम चरणाच्या पूर्वार्धामध्ये वस्तू निर्देश रूप मंगल करतात आणि उत्तरार्धामध्ये तेथे माझे हरिवृत्ती नमस्कार मंगल करतात. विठ्ठला विठ्ठला तर मंगल करतात. दुसरी गोष्ट समचरण समदृष्टी या 2 पदाने भगवान परमात्म्याच्या 2 स्वरूपाचं प्रतिपादन करतात. एक मूर्त म्हणजे साकार, अमूर्त म्हणजे निराकार. वास्तविक मूर्त म्हणजे सगुण, अमूर्त म्हणजे निर्गुण. वास्तविक पाहता सगुण निर्गुण रूपाने एकच भगवान परमात्मा असं मौली एका ठिकाणी म्हणतात. गुण निर्गुणामध्ये भगवान परमात्म्याच्या ठिकाणी भेद नाही, ते एकच भगवान परमात्मा. स्वतः भगवान परमात्मा सुद्धा एका ठिकाणी म्हणतात की मी जन्म रहित नाश रहित असून प्रकृतीचा आश्रय घेऊन भक्ताच्या प्रेमासाठी मी निर्गुण असून सुद्धा अनंत अवतार घेण्याचं सामर्थ्य माझ्या ठिकाणी आहे. म्हणून मी मूर्त जरी झालो अमर तत्वाला बाधा येत नाही आणि अमर जरी झालो तर साकार तत्वाला बाधा येत नाही. जो सगुण परमात्मा आहे तोच निर्गुण आहे, जो निर्गुण आहे तोच सगुण आहे. सगुण निर्गुण तुझा म्हणे वेद, तुका म्हणे भेद नाही नामी. विठ्ठला भगवान परमात्मा सगुण निर्गुण स्वरूप आहे आणि वारकरी संप्रदाय सगुण निर्गुण स्वरूपाला मानणार असल्यामुळे जगद्गुरु तुकोबांनी अभंगाच्या द्वारे समचरण या पदाने भगवान परमात्म्याच्या सगुण साकार स्वरूपाचं तटस्थ लक्षण सांगितलं. सभोमी विश्वतोव्रतवाती तिष्ठ दशांगुलम. तो भगवान परमात्मा पृथ्वी अंतर्बाह्य व्यापून दशांगुल परिमित असलेल्या विटेवर भक्ताच्या कल्याणासाठी उभा आहे. समचरण हे भगवान परमात्म्याचे सगुण साकार रूप आहे आणि समदृष्टी तो भगवान परमात्मा ज्याची दृष्टी भगवत भक्तावर समान आहे. भगवत भक्ताच्या कल्याणासाठी दृष्टी हे निर्गुण रूपाचं बोधक असल्यामुळे समदृष्टी पदाने भगवान परमात्म्याच्या निर्गुण स्वरूपाचं प्रतिपादन केलेलं आहे. वारकरी संप्रदाय दोन्ही निर्गुण सगुण स्वरूपाला मानणार आहे. म्हणून भगवान परमात्मा निर्गुण असो अथवा सगुण असो, या भगवान परमात्म्याच्या ज्ञानासाठी, साक्षात्कारासाठी, जाणीवेसाठी, अनुभूतीसाठी तुमची आमची वृत्ती मात्र स्थिर असावी लागते.
कारण एखादी वस्तू डोळ्याने जर बघितलं तर त्या वस्तूचं ज्ञान होत नाही. डोळ्याच्या द्वारा वृत्तीचा त्या पदार्थाची संबंध झाल्यानंतर त्या वस्तूचं ज्ञान होतं. उदाहरण, एक मित्र आपल्या मित्राकडे बऱ्याच दिवसांनी भेटायला गेला. ज्यांच्याकडे गेला होता तो आपल्या कामामध्ये एवढा एकाग्र झालेला होता की आपल्या जवळ मित्र आला, त्यानं डोळे सहज पाहिलं आणि परत आपल्या कामामध्ये एकाग्र झाला. म्हणजे त्याला पाहून त्याचं ज्ञान झालं नाही, त्याला जाणीव झाली नाही आपला मित्र जवळ येऊन बसलेला. एवढी एकाग्रता त्या कामामध्ये घडून गेलेला होता तो. मग अर्ध्या तासानं तो त्या कामातून बाहेर आला, बघतो तर आपला मित्र जवळ येऊन बसलाय. अरे म्हणले, केव्हा आलास तू? काय म्हणले, अरे अर्धा तास झालं, मी तुला नमस्कार केला, साधा बोलला देखील नाही, सहज माझ्या डोळ्याने बघितलं आणि आपल्या कामामध्ये एकाग्र झालास, मला बोलला देखील नाही. तेव्हा तो म्हणतो, अरे मी एवढ्या कामामध्ये एकाग्र झाले की तू आली याची मला जाणीवच झाली नाही. म्हणून केवळ डोळ्याने एखादी वस्तू बघितलं त्या वस्तूचं ज्ञान होत नाही. डोळ्याच्या द्वारा त्या वृत्तीचा संबंध त्या वस्तूची झाल्यानंतरच त्या वस्तूचं ज्ञान होतं. हे सर्व तुमच्या आमच्या वृत्तीवर अवलंबून आहे. ज्या वृत्तीवर हे सर्व अवलंबून आहे त्या वृत्तीला आपण तुम्ही आम्ही सांभाळलं पाहिजे. कारण शरीराला सांभाळता येत नाही. सांगा, कुणाला शरीराला सांभाळता येतं? 10 वर्षाचं शरीर आहे, 20 वर्षाने त्याच्यामध्ये बदल आहे, सांभाळता येत नाही. एखादा म्हटला 25 वर्षाचं शरीर आहे, मी त्याच्यामध्ये बदलच होऊ देत नाही, पण 80 वर्ष झाल्यानंतर फार बदल झालेला असतो. सांगा, शरीराला सांभाळता येते का? शरीराला सांभाळता येत नाही. आपली इच्छा असो अथवा नसो, एक दिवस असा आहे तो शरीराला सोडून द्यावा लागतो. शरीराला सांभाळता येत नाही, आत्म्याला सांभाळावं लागत नाही. कारण देहाच्या उत्पत्तीवर आत्मा उत्पन्न होत नाही. देह नाशामुळे आत्मा नाश पावत नाही. आत्मा अविनाशी तत्व नैनम छिंदती शस्त्राने स्वभावता नाश पावणारं शरीर आहे, आत्मा नाही. आणि शरीर जातं हे नाशवंत स्वभाव म्हणून झुंजावे पंडू कुमारा. आत्म्याला नाश नाही. नाश 3 प्रकारचे सांगितले. एक आश्रय नाश आहे, परता नाश आहे, स्वभाव नाश आहे. स्वभाव नाश शरीराच्या ठिकाणी असतो, आत्म्याला शरीर नाही म्हणून त्याच्या ठिकाणी स्वभाव नाश नाही. परता नाश, आत्म्याला अवयवच नसल्यामुळे आत्म्याच्या ठिकाणी परता नाश नाही. आणि आत्म्याच्या आश्रयाने तुमचा आमचा आश्रय असल्यामुळे आत्म्याच्या ठिकाणी आश्रय नाश नाही. शरीराला सांभाळता येत नाही, आत्म्याला सांभाळावं लागत नाही. जिला सांभाळावं लागतं ती आहे वृत्ती. म्हणून आपण आपल्या वृत्तीला भौतिक सुखदुःखाच्या भोगामध्ये न गुंतवता भगवान परमात्म्याच्या स्वरूपामध्ये आपण स्थिर केली पाहिजे. म्हणून आपण आपली वृत्ती भौतिक सुखदुःखात न स्थिर करता भगवान परमात्म्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करावे. कारण आत्मा स्थिर आहे, पण शरीर स्थिर नाही. वृत्ती स्थिर करावी लागते. आणि वृत्ती तुमच्याकडे सर्वांकडे आहे, पण स्थिर राहत नाही. कारण ज्या संसारातल्या विषयामध्ये तुम्ही आम्ही वृत्ती स्थिर करायचा प्रयत्न करतो तो संसारच मूलतः अस्थिर आहे. संसारातले विषय अस्थिर असतात. सांगा, बंगला स्थिर आहे का? लक्ष्मी स्थिर आहे का? शरीर स्थिर आहे का? संसारामध्ये बदल आहे, उपजते नाशनाशी येते पुनर्गती. संसारातले विषय सर्व अस्थिर आहेत. म्हणून संसारातले पंचविषय अस्थिर असल्यामुळे अस्थिर विषयामध्ये वृत्ती स्थिर कशी होईल? म्हणून अस्थिर विषयामध्ये वृत्ती स्थिर होऊ शकत नाही. वृत्ती जर तुम्हाला स्थिर करायची असेल तर वृत्तीचा विषय स्थिर असावा लागतो. आणि स्थिर स्वरूपाचा जगतामध्ये एक भगवान परमात्मा अचलोयम सनातनः, एक भगवान परमात्मा स्थिर आहे. त्या भगवान परमात्म्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी जर वृत्ती स्थिर केली तर ती स्थिर होते. आणि भगवान परमात्म्याच्या स्वरूपाची वृत्ती एकदा स्थिर झाली की सुखाची प्राप्ती आहे. ज्या सुखासाठी तुमचा आमचा सर्वांचा जगतामध्ये प्रयत्न चालू आहे, हे जगत जे जीवानं भरलेलं आहे त्या प्रत्येक जीवाचा तुमचा आमचा सर्वांचा प्रयत्न कशासाठी चालू आहे? तर सुख मिळवण्यासाठी. व्यवहारातले सर्व प्रयत्न आपण सुखासाठी करतो. सगळ्या गोष्टी सुखासाठीच करत असतो माणूस. आपण संसार सुद्धा सुखासाठीच करतो. संसारात माणसं सुखी होतात पण दुःखी होतात. कारण संसारातलं सुख किती? सुख पाहता जवा पडे म्हणून माणसं संसारामध्ये सुखी होतात पण संसारामध्ये सुख आहे पण दुःखाची निवृत्ती नाही. याच्या उलट परमार्थामध्ये दुःखाची निवृत्ती आहे पण सुखाची प्राप्ती नाही. सुख स्वरूपता सिद्ध आहे.
म्हणून शास्त्रकारांनी सुखाची व्याख्या केली, दुःख निवृत्ती ज्याच्यात आहे त्याला सुख म्हणावं. विठ्ठला दुःख निवृत्ती ज्याच्यात आहे त्याला सुख म्हणतात. मग दुःख निवृत्ती कशामध्ये आहे? संसारिक अवस्थेच्या प्राप्तीमध्ये दुःखाची निवृत्ती आहे का? असं जर म्हणावं तर संत वाङ्मयामध्ये अनेक प्रमाण आहेत. संसार दुःख मूळ चहूकडे विश्रांती नाही कोटे. अपरमित दुःख संसारामध्ये, माणसाचा जन्मताना संसारामध्ये माणसाला जीवाला दुःख भोगावं, 9 महिने 9 दिवस आईच्या उदरामध्ये राहावं लागतं, एवढं अपरमित दुःख संसारामध्ये. बरं, जन्माचं दुःख तसं मरते समय सुद्धा जीवाला दुःख भोगावं लागतं. किती दुःख भोगावं लागतं? एका केसाच्या मुळाशी 100 विंचवानं दोष केल्याच्या संवेद नाही. मग अंगावर केस आताच मी सांगितलं 3.5 कोटी केस आहेत. मग एका केसाच्या मुळाची 100 विंचवानं दंश केल्याच्या संवेदना, 3.5 कोटी केसाच्या मुळाची किती संवेदना होतील? एवढं दुःख जीवाला मरते समय. विठ्ठला दुःख, मरताना दुःख, जन्म होतो याच्या मधला काळ त्याला संसार होतो. अनेक दुःख सांगू का ते सकळ संसाराची आध्यात्मिक आधी भौतिक दुःख आहे, अपरमित दुःख आहे. म्हणून संसाराच्या अवस्थेमध्ये सुखाची प्राप्ती नाही. मग सुखाची प्राप्ती कुठल्या अवस्थेच्या प्राप्तीमध्ये? तर पारमार्थाच्या अवस्थेमध्ये सुखाची प्राप्ती आहे. याचं चिंतन भगवद्गीता एका ठिकाणी करते. यल्ला बात ना पुरुष सुखम नापसुम सुखम याची ज्ञानात ज्ञापरंत ब्रह्मात तुका म्हणण्याचा लाभ नाही. याचा अर्थ असा आहे, जे मिळवायचं शिल्लक राहिलं अशी स्थिती ज्या क्षणाला मानवी जीवाला प्राप्त होईल, ज्या ज्ञानापुढे दुसरं ज्ञान नाही अशी स्थिती ज्या क्षणाला मानवी जीवाला प्राप्त होईल, ज्या सुखापुढे दुसरं सुख नाही, जगातले सगळे सुख एका महासुखामध्ये विलीन झालेले अशी स्थिती ज्या क्षणाला मानवी जीवाला प्राप्त होईल, त्या स्थितीमध्ये सुखाची प्राप्ती आहे. म्हणून तुम्हाला सुखाचं प्राप्त करायचं आहे ना, मग जगद्गुरु तुकोबाने सांगतात, सुखा लागे करीशी तळमळ तरी तू जाय पंढरीशी. पण तुमचं आमचं कसं आहे? सुखाची तर तीव्र इच्छा आहे, पण पंढरपूरला जायचं नाही, संत विचारापण परमार्थ करायचं नाही, आणि शास्त्र विचारापण संसारही करायचं नाही. मग होतं काय? संतांच्या संगती मनोमार्ग कळव श्रीपदाचे आपण संतांच्या सत्संगातून कुठलीच साधना करत नसतो. मनोमार्ग केला तो तेच, ही आपली अवस्था आहे. पंढरपूरला जात नाही, संतांच्या सत्संगातून परमार्थ नसतो, आणि शास्त्र विचाराप्रमाणे संसार नसतो. विठ्ठला काय? दुःखी झाला तरी वृत्ती शिल्लकच राहते, आणि सुखी झाला तरी वृत्ती शिल्लकच राहते. मग ही वृत्ती, म्हणून या जगतामध्ये सुखरूप फक्त भगवान परमात्मा, भगवान परमात्म्याचे चरण आहे. त्या चरणावर जर वृत्ती गेली तर वृत्ती शिल्लक राहत नाही, ती भगवत स्वरूप होऊन जाते. म्हणून महाराजांनी एक दृष्टांत दिलेला आहे. आळी असते, आळीला ठराविक वेळेला एक भिंगुरटी येते आणि खूप असं अंकुचेदार त्याच्या चोचीनं तिला टोचण्यात येते. एवढी तीव्र वेदना त्या आळीला होतात. थोड्या 1-2 तासानं ती भिंगुरटी तिने आळीला टोचण्या मारते. एवढ्या वेदना त्या आळीला होतात की एवढं तीव्र ध्यान लागलेलं असतं त्या आळीला की कधी भिंगुरटी तिने मला टोचा मारते. एवढ्या तीव्र ध्यानानं भिंगुरटी नसलेली आळी भिंगुरटी होते. तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, भगवत स्वरूप असलेल्या जीवानं भगवान परमात्म्याचं स्वरूपाचं चिंतन जर केलं तर हा जीव भगवत स्वरूप का होणार नाही? म्हणून महाराज म्हणतात, माझी इकडं तिकडं धावणारी जी वृत्ती आहे ते हरण करून तेथे ठेवा. तेथे म्हणजे कुठे? अभंगाचं पहिलं चरण. समचरण गोष्टी वेटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझी इकडं तिकडं धावणारी जी वृत्ती आहे, जी ते समचरण आहे, जी समदृष्टी आहे, परमात्मा विटेवर उभा आहे, त्या ठिकाणी ठेवा. विठ्ठला वृत्तीचे 2 प्रयोजन आहेत, एक भक्ती आणि अविद्या निवृत्ती. केवळ शरीराने श्रवण कीर्तन क्रियेला भक्ती म्हणत नाही. त्याच्यामध्ये प्रेम लक्षण वृत्ती जर नसेल तर आपण केलेली क्रिया ही शुष्क ठरते. म्हणून व्यवहारामध्ये परमार्थ करत असताना प्रेम अंतःकरणानं परमार्थ केला पाहिजे. त्या पारमार्थिक साधनेमध्ये प्रेम नसेल तर ती साधना शुष्क ठरते. विठ्ठला प्रेमाविना भजन नाकावने मोती अर्थाविना पोती वाचन करे. म्हणून आपल्या भगवत साधनेमध्ये प्रेम असणं आवश्यक आहे. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई समाधान. मग प्रेम कोणतं करणं आपला परमार्थ असला पाहिजे. षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान परमात्म्याला कशाची कमी आहे? भगवत भक्ताच्या प्रेमाची उणे. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ आता. भगवान परमात्म्याला प्रेमाची उणीव, भगवत भक्ताच्या प्रेमाची उणीव आहे.
म्हणून आपण प्रेमाशिवाय भगवान परमात्म्याला काही द्या तो स्वीकारित नाही. प्रेमानं काही पण द्या तो स्वीकारल्याशिवाय राहत नाही. एवढा भक्ती प्रेम सुखासाठी भगवान परमात्मा लाचावलेला आहे. विश्व सुंदरी असणारी लक्ष्मीला डावलून सुद्धा भगवान परमात्मा भक्ती प्रेम सुखासाठी संतांच्या घरी येतो. ज्या सुखा कारणे देव विडाला वैकुंठ सोडून संत सदैव राहिला. म्हणून प्रेम लक्षण सगुण भक्ती करता प्रेम लक्षण वृत्तीची अत्यंत गरजेची आहे. आणि अनादी कालापासून विधीचा आवरण नाही सोडण्यात ज्ञान लक्षण अखंड कार्याची भक्तीची गरज आहे. म्हणून या दोन्ही दृष्टीने जगुर तुकोबाऱ्या म्हणतात इकडे तिकडे धावणारी जी वृत्ती आहे ती हरण करून सबचरण समदृष्ट्याचा पांडुरंग परमात्माच्या विटेवर आहे त्या विटेवर माझी दृष्टी ठेवा अशी जगद्गुरु तुकोबाऱ्याने अभंगाच्या प्रथम चरणातून मंगल प्रार्थना केली. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्ती राहो विठ्ठला बारको माई कीर्तन 5-10 मिनिट उशिरा जरी सुरू झाला असलं तरी 7 दिवस कीर्तन असल्यामुळे जी वेळ आहे आपली वेळ संपत आलेली आहे. जेवढी शिल्लक आहे 5 मिनिट तेवढ्या वेळेमध्ये मला जशी सेवा कर तसा माझा प्रयत्न असणार आहे. विठ्ठला भक्ती आणि अविद्या निवृत्तीसाठी जशी वृत्तीची गरज आहे तशी असलेली वृत्ती शुद्ध वैराग्य संपन्न असावी लागते. म्हणून जगद्गुरु तुकोबाई आपले ठिकाणचं वैराग्य अभंगाच्या 2ऱ्या चरणात तुझ्याशिवाय मला या जगातले कुठलेही माईक पदार्थ नको. एवढंच काय या पदार्थाविषयी माझ्या मनामध्ये इच्छा सुद्धा निर्माण होऊ देऊ नको. भगवान परमात्मा आणि जगातातले पदार्थ याचा भेद दाखवण्यासाठी माईक हे विशेषण दिलेलं आहे. माईक म्हणजे खोटं असत्य. भगवान परमात्मा अमाईक सत्य असल्यामुळे जगतातले पदार्थ माईक असल्यामुळे याचा भेद दाखवण्यासाठी माईक हे विशेषण आहे. तुझ्या व्यतिरिक्त मला काही नको. सत्य काय असतं ज्या वस्तूचा तिन्ही काळी अनुभव येतो ती वस्तू सत्य असते. जगताचा अनुभव तिन्ही काळी येत नसल्यामुळे जगत असत्य आहे. भूतकाळात वर्तमान काळामध्ये दिसत नाही, वर्तमान काळात भविष्य काळामध्ये दिसत नाही, भविष्य काळात भूत वर्तमान काळामध्ये दिसत नाही. जशा 3 अवस्था एकमेकाला जाणत नाहीत. जागृतीतले पदार्थ स्वप्नामध्ये नसतात, स्वप्नातले पदार्थ जागृतीमध्ये नसतात, स्वप्न जागृतीतले पदार्थ सुषुप्तीमध्ये नसतात, सुषुप्ती अवस्थेतले पदार्थ स्वप्न जागृतीमध्ये नसतात. म्हणून ज्या वस्तूचा तिन्ही काळी अनुभव येतो ती वस्तू सत्य. जगताचा अनुभव तिन्ही काळामध्ये येत नसल्यामुळे जगत असत्य आहे. आणि न्याय असा आहे की जे असत्य वस्तू असते सत्य वस्तूचा विरोध करू शकत नाही. विठ्ठला महाराजांनी दृष्टांत दिलाय. रजू सर्पाकार भासेल औडंबरा. संधी काळामध्ये आपण काही अंशी अंधार आहे काही अंशी प्रकाश आहे अंधुक दिसतात. त्या एक प्रवासी जात असताना वाटेच्या कडेला जाड दुरी नागाच्या आकाराची पडली. पण संधी काळ असल्यामुळे त्याला सर्प आहे असं भास झाला. वास्तविक पाहता तो सर्प आहे का सत्य काय आहे तो दोन्ही सत्य आहे. जी सत्य वस्तू त्याला अधिष्ठान म्हणतात. सर्प काय भासतो जी वस्तू भासते त्याला आध्यस्थ म्हणतात. दोरीच्या अस्तित्वानं सर्पाचं अस्तित्व आहे. म्हणून ज्याला स्वतंत्र अस्तित्व नसतं ते अधिष्ठान स्वरूपामध्ये असतं. म्हणून भगवान परमात्मा सत्य आहे. भगवान परमात्म्याच्या अधिष्ठाना अस्तित्वानं जगताचं अस्तित्व आहे. जगताला स्वतंत्र सत्ता नसल्यामुळे जगत हे भगवान परमात्म्याचे एक रूप झालेलं असतं. म्हणून भगवान ब्रह्मसत्य जगन मिथ्या. म्हणून भगवान परमात्म्याच्या व्यतिरिक्त या जगतातले जेवढे बी माईक पदार्थ आहेत या लोकांचे असो अन्य लोकांचे असो ते सगळे माईक आहेत. विठ्ठला आणि जे माईक आहे ते दुःख रूप असतं. हे ते माईक दुःख नाही. या
आदी अंती, म्हणून जी वस्तू आदी नसते अंती नसते मधल्या काळामध्ये जरी दिसत असली तरी ती सत्य नसते. उन्हाळ्यामध्ये बघा तुम्ही, दुपारच्या वेळेला आपल्याला झळ्या दिसतात आणि आपल्याला पाण्याचा भास होतो. वास्तविक पाहता ते पाणी असतं का? नाही. बरं, सकाळी असतात का? नाही. नंतर संध्याकाळी असतात का? नाही. जी आधी नसते वस्तू, जी अंती नसते, बोलताना मधल्या काळ जरी दिसत असली तरी ती सत्य नसते. विठ्ठला विठ्ठला. ज्याप्रमाणे स्वप्नस्थ पदार्थ असतात, स्वप्न मिथ्या, पण स्वप्नात स्वप्न मिथ्या वाटतं का? नाही. कारण एखाद्या माणसाला स्वप्न पडलं तर त्या स्वप्नाचं दुःख होतं, रडतो, उठतो तो. स्वप्नामध्ये स्वप्न सत्यच वाटतं, जाग झाल्यावर ते असत्य वाटतं. आणि स्वप्न ही अवस्था सर्व जीवाच्या ठिकाणी, मुंगी असो अथवा चक्रवर्ती सम्राट असो, जीवाच्या सगळ्या जीवाच्या ठिकाणी स्वप्न ही अवस्था आहे. बरं, स्वप्नाचा प्रकार असा आहे की श्रीमंताला श्रीमंताचं स्वप्न पडेल असं सांगता येत नाही, गरीबाला गरीबाचं स्वप्न पडेल असं सांगता येत नाही. स्वप्नामध्ये गरीब राजा झालेला असतो आणि राजा गरीब झालेला असतो. म्हणून स्वप्न कसं पडेल काही सांगता येत नाही. स्वप्न जिवंत माणसालाच पडतं, पण जिवंतपणाचंच पडेल असंही सांगता येत नाही. बऱ्याच जणाला स्वप्नामध्ये मृत्यू दिसतो. म्हणून मौलीचे एक प्रमाण आहे, स्वप्नेचे जाईल. म्हणून कल्पित पदार्थ, मिथ्या पदार्थ म्हटलं की त्याच्यापासून दुःखाचाच अनुभव आहे. व्यवहारातला सिद्धांतच आहे. एका माणसाने एका कपाटामध्ये हात घातला आणि त्याच्या बोटाला रक्त निघालं. त्याला असा भास झाला की सर्पदोष झाला की काय. खरंच लहरी येऊ लागल्या. सगळ्या नातेवाईकांना, सगळ्या गावातले लोक जमा झाले, लहरी येऊ लागले. तर मृत्यू कशात पडलेला आहे. सगळे नातेवाईक, त्यातले एक नातेवाईक जरा थोडं चिकित्सक वृत्तीचे होते. म्हणले कुठे सर्प चावला? लहान मुलाला सांगितल्या कपाटामध्ये हात घातला होता तिथे चावला. म्हणजे बॅटरी घ्या. बॅटरी घेऊन पाहतात, कपाटावर बघतात तर सर्पाला राहायला जायला छोटे छिद्र नाही, काही नाही. फक्त एका कोपऱ्याला रीळ आणि त्याला सुई लावलेली होती. त्यांच्या लक्षात आलं याला सर्प चावलेला नाही, सुई टोचली आहे. त्याने सांगितलं, अहो तुम्हाला सर्प चावलेला नाही, सुई टोचली आहे. गडबडून जागा झाला, भ्रम गेला, पण मध्ये दुःख झालं ना. विठ्ठला विठ्ठला. जी वस्तू आधी नसते अंती नसते, म्हणून मधल्या वर्तमान काळामध्ये ती सत्य नसते. कारण ती कालांतरानं ती जर आपल्यापासून निघून गेली त्याचं दुःख होतं. दुःखाची कारण माही पदार्थ आहेत. म्हणून हे जगदूर तुकोबरण अज्ञात असल्यामुळे जगदूर तुकोबरण म्हणतात, अनेक नलेगे माहिक पदार्थ तेथे माझ्या नको देवा. ठीक आहे म्हटले, तुकोबर आहे, तुम्हाला मृत्यू लोकातले पदार्थ दुःखरूप वाटतात. बरोबर आहे, कारण मृत्यू लोकांमध्ये सगळे दुःखित आहे. तुम्ही आम्ही दुःखानं पीडित येत नवल काय? देवता सुद्धा दुःखानं पीडित आहे मृत्यू लोकांमध्ये. मृत्यू लोके सुखाची काय नाही ऐकी जेल कवनाचे समय त्याची सुख इंद्रुणी अंगळा. सगळे दुःखानं पीडित आहेत. मृत्यू लोकातील पदार्थ राहू द्या, पण इंद्रपद घ्यायला काय हरकत आहे? कारण इंद्रपदाचं वर्णन मौलीने ज्ञानेश्वरमध्ये सुंदर केलेले. जे अमरत्व सिंहासन ऐरावतासारखे वाहन, राजधानी भुवन अमरावती, महासिद्धीची बांधणे, अमृताची कोठारी, जे गावी खिल्लारी कामधेनूची, न मरण सिंहासन आहे स्वर्गामध्ये. देव दानवांनी मंथन केला, ऐरावत निघाला इंद्राला बसण्यासाठी. रिद्धी सिद्धीचे भांडारीचे बांधणे, अमृत पिण्याचे अमृताची कोठारीचे कोठारे, कामधेनूच्या कळपाचे कळप आहेत, कल्पवृक्षाच्या बागाची बाग आहेत, गंधर्व गाण्यासाठी अप्सरासारखे स्त्री आहेत. मदन वारा घालण्याचं काम करतो, इंद्र पाणी शिंपडण्याचं काम करतो, बृहस्पती सारखे आशीर्वाद देण्यासाठी ब्राह्मण लोक आहेत, प्रत्यक्ष देव मंडळी आपल्या पंक्तीसाठी आहेत. एवढं ऐश्वर्य संपन्न इंद्रपद घ्यायला हरकत आहे काय? ब्रह्मपद घ्यायला हरकत काय? ब्रह्मपद म्हणजे चारी वेद मूर्तिमंत वास्तव्य करतात. ब्रह्मपद घ्यायला काय हरकत आहे असं देव म्हणतील. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझं वैराग्य हे ब्रह्म मर्यादित पदार्थाविषयी नसून ब्रह्मपदापर्यंत, ब्रह्मपदापर्यंत दुःखाचे तेथे तुझे जणे जडो वैराग्य कशाला म्हणावं. हे लोकांपासून ब्रह्म लोकांपर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. आपल्याला इहलोकातील भोग जर प्राप्त झाले तर त्यागा त्याग होत नाही, तर लोकांतर प्राप्त कधी व्हावे तर त्यातले भोग मिळावे त्याचा त्याग आपल्याच्या अशक्य आहे. एक तर हे लोकांतर प्राप्त होणंच कठीण आहे. ब्रह्मपद होणं सोपी गोष्ट नाही. या गोष्टीचं दुर्मिळत्व आहे. दुर्लभ मनुष्य दही दही नक्षण म्हणतात तर वैकुंठ प्रियदर्शन. एक आंधळा खडकावर भगवत भजन करत असताना टाळी वाजवत असणं, अचानक त्याच्या टाळीमध्ये कावळा सापडा, तद्वत नरदेह प्राप्त. एवढी दुर्मिळ प्राप्ती नरदेहाची.
बरं नरदेवाची प्राप्ती जरी झाली तर तो ब्राह्मण कुळामध्ये मिळावा लागतो. बरं ब्राह्मण कुळामध्ये उपयोग नाही, त्याला ब्रह्मकर्म केलं पाहिजे. असं 100 वेळा मानवी देह मिळून ब्रह्मकुळामध्ये मिळून त्याच्याकडून ब्रह्मकर्म झाल्यानंतर का शतैक जन्मा जन्मोनी कर्म करून तेव्हा ब्रह्मदेव होतो. विठ्ठला सोपी गोष्ट नाही. ते ब्रह्मपद त्याला भोग प्राप्त झाले, त्याचा त्याग अशक्य आहे. आपल्याला साधे साधे भोगाचा त्याग होत नाही. म्हणून देवाला जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देवा अरे इंद्रपद असो ब्रह्मपद असो ते जर सुखरूप असती तर ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी आहे. त्याचं सुखरूप असती तर इंद्रा पडले बघे चंद्र झाला काळा नारळ चुकला चाळा हे घडलंच नसतं ना. म्हणून जोपर्यंत अज्ञान अवस्थेमध्ये माईक पदार्थ आपल्याला सत्य वाटतात तोपर्यंत माईकपणाचा लटकेपणा आपल्याला कळत नाही. पण सद्गुरूंच्या कृपेने त्यातून साधक ज्या वेळेला बाहेर पडतो म्हणून हे माईक म्हणून कळलं एकदा मग त्याचा वेगळा नाश करावा लागत नाही. विठ्ठला माईक आहे, भासमान आहे, लटका हे कळलं पाहिजे. आपल्याला रामायण धर्मग्रंथामध्ये आपल्याला कथा बघण्यात आहे. ज्या वेळेला लक्ष्मणाला शक्ती लागली, सुषेण वैद्याने सांगितलं सूर्योदयापूर्वी वनौषधी जर आणली नाही तर लक्ष्मणाचा प्राण राहू शकणार नाही. तेव्हा सगळे वानर प्रभू सहित फार दुःखी झाले, कारण सूर्योदयापूर्वी हजारो योजना लांब असणारा दुर्नागिरी पर्वत त्यातल्या वनौषधी कोण आणू शकणार आहे. नाही आणल्या तर आता लक्ष्मण राहू शकणार आहे. सगळ्यांनी आक्रोश मांडला. हनुमानजी उपस्थित होते तिथे. हनुमानजी म्हणले काही काळजी करू नका, मी सूर्योदयापूर्वी वनौषधी घेऊन येतो. विशाल काय रूप धारण केलं, भूभुकार म्हणून प्रवेश करते झाले. वायू वेगाने प्रभू हनुमानजीचा उड्डाण झालं. हे गुप्तचर रावणाला समजलं. रावण निष्णात कपटामध्ये असलेल्या कालनेमीकडे गेला आणि म्हटला, सूर्योदयापूर्वी हनुमानजी येऊ नये असं काहीतरी कर, त्याचा रस्ता अडव. कालनेमी म्हणला, अरे राजा रावणा, ज्या हनुमंताने लंका जाळी त्याचा रस्ता कोण अडवणार आहे, माझ्याच्यानं अशक्य आहे. रावण रागावलेला बघून त्याने विचार केला, मला रावणाच्या हाताने मरण्यापेक्षा रामदूताच्या हाताने मरण कोणचं वाईट आहे. ठीक आहे म्हटले. साधू वेश घेऊन हनुमानजीच्या वाटेवर सुंदर आसन करून बसला. वरून हनुमानजी जातात प्रवेश तर त्यांनी खाली बघितलं एक सुंदर आश्रम आहे. हनुमानजीने विचार केला, थोडी विश्रांती घेऊ आणि नंतर पुढे जाऊ. ज्या कालनेमीच्या आश्रमामध्ये आले, साधूचा वेश त्यांनी धारण केला होता. हनुमानजीला म्हणले पाणी हवं. त्यांनी कमंडलं. हनुमानजी म्हणले एवढ्या पाण्याने माझं कशी ताण बघणार आहे. कालनेमी रूपे बसलेले होते साधू. त्यांनी सांगितलं, समोर सरोवर आहे, तिथे स्नान पाणी पिऊन ये, नंतर मी तुला गुरुमंत्र देतो. हनुमानजी गेले, प्रवेश करते झाले त्या तळ्यामध्ये आणि प्रवेश केल्याबरोबर तळ्यातल्या मगरीने हनुमानजीचा पाय धरला आणि हनुमानजीच्या पदस्पर्शाने ती मुनीच्या शापातून मुक्त झाली, दिव्य धारण करते झाली. पण म्हणले, हनुमानजी तुम्हाला जाता जाता एक सांगते, हा खरा ऋषी नाही म्हणले, हे तुमचा रस्ता अडवण्यासाठी त्यांना आश्रम करून इथं बसलेला आहे. म्हणजे हे कळायच्या अगोदर हनुमानजीची म्हणजे अवस्था आणि कळाल्यानंतरची अवस्था याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. हनुमानजी स्नान करून आल्यानंतर त्या ऋषीला म्हणले, मी अगोदर तुम्हाला गुरु दक्षिणा देतो, नंतर तुम्ही मला गुरुमंत्र द्या. आपली शक्ती बाहेर काढली, कालनेमीच्या गळ्याला लावली आणि गळ्याला फास दिला. फास पडल्यानंतर खरं राक्षस रूप प्रकट केलं आणि राम राम म्हणून प्राण सोडला. विठ्ठला जोपर्यंत आपल्याला माईक पदार्थ समजत नाहीत अज्ञान अवस्थेमध्ये तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये फसतो आणि एकदा फसलो की अनंत प्रकारचं दुःख भोगावं लागतं. आणि याही माईक पदार्थामध्ये स्वर्ग ब्रह्मपद हे येतात. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देवा हे चित्त फार दुष्ट आहे, कदाचित ब्रह्मपदाच्या ठिकाणी आसक्त होईल, तरी तिकडे चित्त तू जडू देऊ नकोस. माझे चित्त तुझे काही राही ऐशे करी काही, कारण चित्ताचा निग्रह करणं एवढी सोपी गोष्ट नाही. विठ्ठला काय सांगतात, न होणाऱ्या गोष्टी होतील पण चित्ताचा निग्रह होणार नाही. सांगा, समुद्र प्रशांत करणं शक्य आहे का? अशक्य आहे. अगस्तीनं केलं. शास्त्र त्याच्यापेक्षा माणसाचं मन एकाग्र चित्त निग्रह होणं कठीण आहे. मेरू पर्वताचं मन अशक्य आहे. प्रभू रामचंद्राने केलं. शास्त्र त्याच्यापेक्षा चित्ताचा निग्रह होणं कठीण आहे. 12 कोस लांबी रोडीचं अग्नी गिळणं शक्य आहे का? अशक्य आहे. भगवान गोपाल कृष्णाने ते केलं. शास्त्र म्हणतं त्याच्यापेक्षा चित्ताचा निग्रह कठीण आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, इहलोकातील भोग त्यापेक्षा पारलौकिक भोग दिव्य असतील. किती कर्मधर्म श्रेष्ठ त्याचा नाश ठरलाय. कर्मधर्म नवती सांगूने अंगे पत थोडी जरी चूक झाली पत्नीला जावं लागतं.
एका माणसाला चंडिका या केला पत्नी संरक्षणावर थोडी चूक झाली. बाहेर वृक्ष तू बैरवासमाने बाहेर बक्ष तू बैर चुकीचा जप झाला. बायकोला गमवून बसला. विठ्ठला कर्मसूक्ष्म आहे म्हणून जरासंधाच्या मृत्यूचं वर्म भगवान गोपाल कृष्णाला माहिती असल्यामुळेच भीम जरासंधाचा वध करू शकलो. तसं जे तुकोबाऱ्या म्हणतात हे जे माईक पदार्थ त्याचं वर्म मला हे नाशिवंत त्याचं वर्म मला माहीत असल्यामुळे आणि न लगे माईक पदार्थ ते माझे अर्थ नको देवा. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबांनी पांडुरंग परमात्म्याचे जे वर्णन केलेले आहे ते कुठलाही नाम निर्देश न करता सुद्धा हे पांडुरंग परमात्म्याचंच वर्णन आहे. सहज तुमच्या आमच्या लक्षात येण्यासारखं आहे. भगवान परमात्म्याने प्रसंग अनंत रूप धारण केलेले आहेत. आपल्याला सर्वांना कल्पना आहे वामन रूप आहे, मत्स्य रूप आहे, वराह रूप आहे, रामकृष्णाच्या कितीही रूप असो पण समचरण शब्द वाचला किंवा कानावर पडला तर सरळ पांडुरंग मूर्ती पुढे उभा राहते. आणि असे रूप धारण करणारा सुद्धा तिसरा कोणी नाही. धरी येईल सोंगे आणि अवघे पांडुरंग परमात्माच आहे. म्हणून पांडुरंग परमात्म्याच्या स्वरूपामध्ये समचरण आहे. इतर भगवान परमात्म्याच्या अवतारामध्ये आपल्याला समचरण दिसत नाही. रामरूप बघा एक पाऊल पुढे एक पाऊल पाठीमागे आहे. रामरूपामध्ये समचरण आहे. कृष्ण रूप बघा पुढे पायने पाठीमागे देहुळा चरणे. असा कसा देवाचा देव व्हायला लंगडा देव एक पायाने लंगडा. म्हणून समचरण फक्त पांडुरंग परमात्म्याच्या स्वरूपातच विठ्ठला भगवान परमात्म्याने भेद केलेला आपण बघतो. शत्रू मित्र भक्त भक्त भक्ताला के पायापाशी दुर्जनाशी सहारी ही भेद केला देवाने. कृष्णाचा अवतार घ्या, रामाचा अवतार घ्या, त्यांनी दुष्टांना मोक्ष दिला पण ठार मारून मोक्ष दिलाय. कुंभकर्ण आहे, शिशुपाल आहे, कंस आहे. पण पांडुरंग परमात्मा मात्र कुठलाही भेद करत नाही. भक्त असो अभक्त असो शत्रू असो मित्र असो न मरता कुणाला न मारता सगळ्यांना मोक्ष प्राप्त करून देतात. केवळ दर्शनानं तुका म्हणे महापातके होती जीवन मुक्त. हे भगवान परमात्म्याच्या समचरणाचं वैशिष्ट्य आहे. भगवद्गीतेमध्ये 2 प्रकारची निष्ठा सांगितल्या कर्मनिष्ठा ज्ञाननिष्ठा. पण अधिकार भेद आहे. हे अधिकारांची विषमता दूर करण्यासाठी भगवान परमात्म्याने समचरण ठेवले. ज्ञानरूप पाय एक आणि कर्मरूप पाय दोन्ही पाय एकत्र आले तर भक्तिरूप जगाला तिसरा मार्ग भगवान परमात्म्याने ठेवले. ह्या समतेचा संदेश देण्यासाठी भक्तीचा संदेश देण्यासाठी पांडुरंग परमात्म्याने समचरण ठेवलेले आहे. आणि हा भक्ती मार्ग जगातल्या प्रत्येक मानवी जीवाला प्राप्त करण्याचा भगवत कृपेमुळे समान अधिकार आहे. शत्रू असो मित्र असो लहान असो मोठा असो स्त्री असो पुरुष असो कोणत्या धर्मपथाचा असो कुणालाही भगवत भक्ती करून आत्मकल्याण करून घेण्याचा भगवत कृपेमुळे प्रत्येकाला समान अधिकार प्राप्त सगळ्याची येते. असा भगवान परमात्मा हा समतेचा संदेश देण्यासाठी समचरण पाय ठेवलेले आहे. अशा भगवान परमात्म्याकडे जगद्गुरु तुकोबा सौंदर्याचं वर्णन करतात. समचरण दृष्टी वेटेवरी साजिरी साजिरी शब्दानं भगवान परमात्मा सौंदर्याचं वर्णन आहे. जगामध्ये सौंदर्य संपन्न कोणती वस्तू असेल तर एक फक्त भगवान परमात्मा आहे. भगवान परमात्मा किती सौंदर्य संपन्न असो भगवत भक्ताची एकनिष्ठता असते. बघा एकदा तुळशीदास वृंदावनाच्या ठिकाणी दर्शनासाठी आले. सगळ्यांनी दर्शन घेतलं. तुळशीदास पाय रांगणात दर्शनच घ्यायना. लोकांमध्ये खुसबुस झाली. म्हणजे महाराज दर्शन का घेतलं. प्रत्यक्ष भगवान परमात्मा बाहेर आले. म्हणजे तुळशीदास तुम्ही कशाला दर्शनालाच नाही. म्हणजे हो पण तुम्ही धनुष्यबाण हातात घेतल्याशिवाय मी दर्शन घेणार नाही. ही भक्ताची एकनिष्ठता असते. राधेला विचारलं कोणतं रूप आवडेल ते म्हणते कृष्ण रूप. मेरेला विचारलं कोणतं रूप आवडेल ते म्हणते कृष्ण रूप. हनुमानजीला विचारलं कोणतं रूप आवडते ते म्हणते ते राम रूप. पण जगद्गुरु तुकोबा म्हणतात मला मात्र पांडुरंगाचं रूप आवडतं. कारण कुठल्याही अवतारामध्ये समचरण आणि समदृष्टी नाही. समचरण समदृष्टी असलेला अवतार म्हणजे पांडुरंगाचा. त्या विटेवर जो उभा आहे त्या विटेवर माझी इकडे तिकडे धावणारी वृत्ती हरण करून तिथे ठेवा. म्हणून समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी अनेक नवगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. ज्ञानेश्वर आपला वेळ संपून गेलेला आहे. झाली वेळे बाकडे पुष्पांजलीची सेवा आज आपण ज्यांच्या दरबारमध्ये आहोत असे
भगवान दत्तात्रय स्वामींच्या चरणी झालेली मी सेवा समर्पित करू. आपल्या सर्व सद्भक्तांच्या चरणी झालेली मी सेवा समर्पित करतो आणि आपले सर्वांचे शुभ आशीर्वाद घेऊन भगवान दत्तात्रय हनुमानजीकडे आशीर्वाद प्रार्थना करतो. आपलं जसं भौतिक वैभवामध्ये उत्तर वाढ होते तसे आपली प्रामाणिक वैभवामध्ये सुद्धा उत्तर वाढ होत राहो आणि आपल्या भौतिक आणि परमार्थाच्या प्रगतीतून जगाला समाधान लावेल अशा भगवत नाम चिंतनाच्या साधना, हरिनाम महोत्सवाच्या साधना आपण सर्वांकडून करून घेऊ आणि हा महोत्सव व्यापक प्रमाणामध्ये आपल्या सर्वांकडून भगवान दत्तात्रय स्वामी साजरा करून हा या उत्सवाच्या माध्यमाच्या द्वारे भगवान दत्तात्रय स्वामींचा आशीर्वाद या परिसरातील कुमारापासून वृद्धापर्यंत पोहोचला जावा आणि दीर्घ आयुष्य ते ऐश्वर्य प्राप्त होऊन जीव दशेचा बांधून भक्ती प्रेमाची सुखाची अनुभूती आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये घडावी व्हावी अशा बाणात्मोळी संस्थांच्या वतीने मी आपल्या सर्वांना या उत्सवाला हार्दिक शुभेच्छा देतो. पुणे शब्दा सर्वांचे शुभ शब्द मी माझे सेवेचे 2 शब्द समोर जय विठ्ठल जय विठ्ठल.